नमस्कार, चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर ही आहे आपली आजची रेसिपी। ही आहे इडली। खरं तर ही इडली आहे, पण मी अप्पे पात्रात बनवलेली आहे, कारण त्यावेळेला माझ्याकडे इडलीचं भांडं अवेलेबल नव्हतं, म्हणून मी अप्पे पात्रात बनवली। पण अप्पे पात्रात बनवूनसुद्धा अतिशय छान झालेल्या आहेत माझ्या इडल्या। त्या इडल्या कमी आणि अप्पे जास्त वाटत आहेत, कारण शेप तर अप्प्यांचाच आहे त्याला। चला तर पाहूया पूर्ण साहित्य आणि कृती आणि कसे बनवलेत मी हे अप्पे, त्याची पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। याच्यात मी सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, ज्या मऊसूद इडल्या आणि अशा स्पंज इडल्या बनवण्यासाठी तुम्हाला नक्की यूजफुल ठरतील। तर इथे इडलीचं बॅटर बनवण्यासाठी मी 3 वाटी तांदूळ घेतले होते। हे मी राशनचे तांदूळ घेतलेले आहेत। 3 वाटी तांदूळ घ्यायचे। कुठलीही वाटी घ्या, तुमच्याकडे जे वाटी अवेलेबल असेल। इथे मी अशी 1 वाटी घेतलेली आहे, डब्बा आहे खरं तर हा। तर असे 3 डब्बे मी तांदूळ घेतलेले आहेत आणि एवढाच 1 डब्बा भरून उडदाची डाळ घेतलेली आहे। आता उडदाची डाळ तुम्ही सालीची घेऊ शकता, अख्खी उडद असतात ते सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता, तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती घेऊ शकता। पण 3 वाटी तांदळाला आपण 1 वाटी उडदाची डाळच घ्यायची आहे। स्वच्छ धुवून हे मी 4 ते 5 तास तांदूळ आणि डाळ वेगवेगळं भिजत ठेवलेलं आहे। इथे मी मेथीदाणा घालायला विसरले आहे, पण तुम्ही मेथीदाणा 1 छोटा चमचा मेथीदाणा घालून घ्यायचा आहे। डाळ आणि तांदूळ अशा प्रकारे व्यवस्थित भिजलं पाहिजे। तुम्ही पाहू शकता तांदूळ आणि डाळ असे हाताने तोडले की ते तुटले गेले पाहिजे। तर आधी आपण दळताना कधीही उडदाची डाळ दळून घ्यायची आणि उडदाची डाळ दळताना कधीही ती डाळ जास्त पाणी घालून आपल्याला दळायची नाही आहे, नाहीतर ती अशी जाडसर थोडी राहते। थोडं थोडं पाणी घालून दळा, हरकत नाही, पण एकदम पाणी घालून आपल्याला उडदाची डाळ दळायची नाही। अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट उडदाच्या डाळीचं पीठ आपलं दळून झालेलं आहे। अशी कन्सिस्टन्सी आपल्याला उडदाच्या डाळीची हवी आहे आणि याच्यात दाणेदार अशी उडदाची डाळ नाही आहे। इथे मी तांदूळसुद्धा अशा प्रकारे दळून घेतले। तांदूळ दळताना पण पाहू शकता तुम्ही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, अगदी जास्त पाणीही नाही आणि अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही। अशा प्रकारे दोन्ही आपले डाळ आणि तांदूळ जे आपण वाटून घेतलं आहे, हाताने अशा प्रकारे मिक्स करायचं आहे। चमच्याचा उपयोग इथे जर तुम्ही टाळलात तर अगदी उत्तम। हाताने मिक्स केलेलं पीठ अगदी चांगलं असतं, ते लवकर फर्मेंटही होतं। सो अशा प्रकारे हाताने मिक्स करायला नक्की ट्राय करा। चमच्याने केलं तरी चालेल, हरकत नाही। सध्या तर उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये तर आपलं पीठ लवकर आंबतंच, पण इतर दिवशी जर आपण डाळ तांदूळ भिजवायची आहे तर थंडीच्या दिवसात आणि पावसाळ्याच्या दिवसात डाळ तांदूळ लवकर भिजवायची। साधारण सकाळी 8-1 वाजता जरी भिजवली तर संध्याकाळी 6 वाजता तुम्ही दळलं तर ते पीठ नक्की फुगणार, दुसऱ्या दिवशी नक्की आंबणार। तर मी हे पीठ मिक्स करून रात्रभर झाकून ठेवलेलं आहे। सकाळी हे पीठ अतिशय व्यवस्थित असं आंबलेलं आहे, फुगलेलं आहे। तर असं पीठ फुगल्यावर आपल्या इडल्या, आपले डोसे अगदी छान होतातच, नक्की होतात। तर इथे मी सगळं पीठ एकदम मिक्स करून नाही घेतलं, आपल्याला जेवढं लागेल तेवढं एका साईडने पीठ काढून घ्यायचं दुसऱ्या भांड्यात। अशा प्रकारे मीठ टाकायचं। पाणी जर लागत असेल तर इथे माझं बॅटर अगदी व्यवस्थित आहे, म्हणून मी इथे पाणी घातलेलं नाही आहे। तुमचं बॅटर जर थोडं घट्ट वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही थोडंसं पाणी घालून घ्यायचं। लक्षात ठेवायचं, इडली जर बनवत असाल तर इडलीच्या बॅटरसाठी आपल्याला जास्त पाणी लागत नाही, ही कन्सिस्टन्सी अगदी बरोबर आहे। तर इथे मी अप्प्यांच्या भांड्याला तेल लावून घेतलं आहे। मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच सांगितलं होतं की माझ्याकडे ह्या टायमाला इडलीचं पात्र अवेलेबल नव्हतं, इडलीचं भांडं। तर मी अप्प्याच्या पात्रामध्ये ह्या इडल्या बनवलेल्या आहेत। कुकरमध्ये मी पाणी ठेवलं, जसं इडलीचं स्टँड आपण करतो, इडलीच्या स्टँडमध्ये जसं इडल्या करतो त्याच प्रकारे, फक्त इथे मी अप्प्याचं भांडं वापरलेलं आहे। अगदी 3 ते 4 मिनटात हे अप्प्याच्या भांड्यामध्ये इडल्या तयार होतात। एक भांडं काढून घेतलं, माझ्याकडे 2 अप्प्याचे भांडे आहेत, मी एक काढल्यावर दुसरं इथे लगेच ठेवून घेतलेलं आहे। अगदी व्यवस्थित छान अशा निघतात, कुठेही चिकटत नाही किंवा काहीच नाही। जशा आपल्या इडल्या होतात तशाच अप्पा पात्रामध्ये या छोट्या मिनी इडल्याच होतात, अतिशय छान खायला। आता ह्या इडल्या बघा अगदी मऊ जाळीदार झालेल्या आहेत, अजिबात ह्या अशा कडक म्हणा किंवा
अशा काही वेळेला इडल्या अशा फुगत नाहीत, त्या चपट्या होतात, कडक होतात. तशा अजिबात झालेल्या नाही, मऊसूद आणि अगदी जाळीदार आणि फुगलेल्या आहेत छान. तर ही चटणी आहे, खोबऱ्याची चटणी आहे. याची रेसिपीसुद्धा मी अपलोड करणार आहे लवकरच. सो चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकनवर क्लिक करा. बेल आयकनवर क्लिक केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला.